चमचमीत पदार्थ शक्यतो खायला कोणी नकार देत नाही, तर आज मस्त असे टम्म फुगलेले बटाटा भजी करणार आहोत, जे सगळ्यांनाच आवडतात। रेसिपी एकदम साधी सोपी आहे, फार काही याच्यामध्ये करायचं नाही आहे। तर सगळ्यात आधी एक कच्चा बटाटा आहे ना, त्याची साल काढलेली आणि अशा स्लाइस करून ठेवलेले आहेत आणि पाण्यात ठेवायचे आहेत, म्हणजे काळे पडणार नाही। तोपर्यंत बाकीची तयारी करूया। भजींसाठी पीठ भिजवून घेऊया। इथे 1 वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया। लाल तिखट टाकलेलं आहे 1 चमचा। तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 2 चिमूट हळद पावडर टाकलेली आहे, फार जास्त टाकायची नाही, नाही तर भजी लाल होतात। आणि 2 चिमूट ओवा जो आहे ना, हातावर कुस्करून टाकलेला आहे। थोडीशी हिरवीगार कापलेली कोथिंबीर आणि याच्यामध्ये पाणी जे आहे ना, थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होईल, पिठामध्ये ज्या काही गुठळ्या आहेत त्या देखील पीठ भिजवताना मोडल्या जातात। त्याच्यामुळे थोडं थोडं करून पाणी आपण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता पीठ कितपत सैलसर असावं, तर आपल्याला भजी कशी आवडतात त्यानुसार पिठाचा सैलसरपणा ठेवायचा आहे। जाड कोटिंगचं भजी तुम्हाला आवडत असेल तर पीठ थोडंसं घट्टसर म्हणजे कसं, जे काप आहेत त्याला पीठ लावल्याच्या नंतर ते पटकन ओघळणार नाही असं पीठ असावं, म्हणजे जाड कोटिंग होईल। पातळ कोटिंग आणि कुरकुरीत थोडेसे हवे असेल तर पीठ जे आहे ना, सैलसर ठेवायचं, म्हणजे बटाट्याच्या कापाला पीठ लागलं तर ते असं पटकन ओघळून खाली यायला हवं इतपत। पीठ भिजवून झालेलं आहे आणि तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे। तर ह्या भिजवलेल्या पिठामध्ये हे बटाट्याचे काप असे मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे पटपट भजी काढायला सोपं जातं। थोडंसं असं ओघळून येत आहे, म्हणजे भजी जे आहेत ना, कोटिंग फार पातळ किंवा जाडसर असं होणार नाही। तर इकडं तेल गरम झालेलं आहे। आता भजी तळताना तेल जे आहे ना, एकदा चांगलं तापलं की गॅस जो आहे ना, मिडियम टू लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि मग भजी तळायचे। आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात, छान फुगले देखील जातात। इथे पाहू शकताय, प्रत्येक भजी जो आहे ना, व्यवस्थित असा फुगलेला आहे। थोडंसं वरून कलर चेंज व्हायला लागला की आपण हे पलटी केलेले आहेत। सारखं सारखं देखील पलटी करायची गरज नाही। तर ही भजी आपले तळून झालेले आहेत। तर ह्या भजींची खासियत म्हणजे हे जास्त तेलकट देखील होत नाहीत। याच पद्धतीने राहिलेली भजी देखील आपण काढून घेणार आहोत। याबरोबर जर तुम्हाला हिरवी मिरची वगैरे तळायची असेल तर ती तळून घेऊ शकता, किंवा अशीच खायचं म्हटलं तरी मस्त अशी लागतात। चहाबरोबरच्या वेळेला किंवा कुठल्याही सण समारंभाच्या वेळी बऱ्याचदा आपण घरी भजी बनवत असतो, तर हे बटाट्याची भजी तर लहान मुलांना तर खूपच आवडतात। आता इथे पाहू शकाल तुम्ही, भजी बनवताना आपण सोड्याचा बिलकुल वापर केला नाही आहे। तर त्यासाठी एक टीप फॉलो करायची आहे, त्याच्यामुळे सोडा वापरला नाही तरी मस्त अशी भजी आपले तयार होतात। जेव्हा आपण पीठ भिजवतो तेव्हा ते पीठ जे आहे 1 ते 1.5 मिनिट एकाच दिशेने एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे। त्याच्यामुळे हवा मिक्स होते पिठामध्ये आणि पीठ एकदम हलकं फुलकं होतं। आणि पीठ हलकं फुलकं झालं चांगलं की त्याच्यामध्ये सोडा घातला नाही तरी चालतं। भजी एकदम आता पाहू शकता, एकदम मस्त असे फुगलेले आहेत आणि कुरकुरीत देखील झालेले आहेत। तर घरी करून पहा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा। त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, त्यामुळे काय होईल, येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।